इंस्टाग्रामवर मैत्री, विलामधली पार्टी आणि रक्तरंजित कट. गोव्यातील व्यावसायिकाच्या हत्येचं रहस्य आश्चर्यचकित करणार आहे. नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. ही हत्या झालेली व्यक्ती आहे मोठे व्यापारी आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे चुलत भाऊ नरोत्तम सिंग. गोव्यातील विलामध्ये त्यांची हत्या करण्यात आली. 4 फेब्रुवारी, त्या दिवशी रविवार होता. गोवा पोलिसांना सकाळी एक फोन आला की इथल्या विलामध्ये एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झालाय. ज्यांचा मृत्यू झालाय तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या विलाचा मालक नरोत्तम सिंग ढिल्लन आहेत. त्यांचे त्या परिसरात 3 विला आहेत. एका विलामध्ये ते स्वतः राहायचे आणि इतर 2 हे गेस्ट हाऊस म्हणून वापरले जायचे. श्रीमंत आणि प्रभावशाली उद्योगपतीचा गूढ मृत्यू झाल्याची बातमी अतिशय गंभीर बाब होती आणि त्यामुळेच पोलीस लवकरात लवकर ढिल्लन यांच्या विलामध्ये पोहोचले. बातमी बरोबर होती. ढिल्लनचा मृतदेह विलामध्ये पलंगावर पडलेला, शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. कपडे अस्ताव्यस्त पसरलेले आणि ज्यावरून स्पष्ट होत होतं की ढिल्लनचा मृत्यू सामान्य मृत्यू नव्हता. मृत्यूपूर्वी त्यांना मारहाण किंवा छळ करण्यात आलेला. ढिल्लन यांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने देखील गायब असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. कारण ढिल्लन हे सहसा हातात कड, सोन्याची चेन आणि अंगठ्या घालायचे. पण ज्या लोकांनी त्यांना मारलं त्यांनी त्यांची हत्याच केली नाही तर त्यांना लुटलं देखील. आणि म्हणजेच प्रथम दर्शनी ढिल्लनची हत्या ही दरोडाच्या उद्देशानं झाल्याचं वाटलं. पोलीस, स्निपर डॉग आणि फॉरेन्सिक टीमनं आपापल्या मार्गानं खुनाचा सुगावा गोळा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चौकशी करताना पोलिसांना जवळच्या दुसऱ्या इमारतीच्या कॅमेऱ्यात कैद एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं. या फुटेजनुसार रात्री 3:30च्या सुमारास एक कार ढिल्लन यांच्या विलामधून निघाली होती. 3 फेब्रुवारीच्या रात्री एक जोडपं त्यांच्या विलामध्ये पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ढिल्लन आणि त्यांच्या या 2 पाहुण्यांनी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास जेवण केलं. म्हणजेच खुनाच्या आदल्या रात्री हे ढिल्लन काही लोकांना होस्ट करत होते. साहजिकच अशा परिस्थितीत पोलिसांचा संशय त्या रात्री ढिल्लनच्या विलावर पार्टी करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांवर राहिला. तपास करताना पोलिसांच्या लक्षात आलं की त्या रात्री त्यांच्या घरातून बाहेर पडलेल्या लोकांनी विलामधून बाहेर जाण्यासाठी मुख्य गेटचा वापर न करता खिडकीचा आधार घेतला. कारण सकाळी खिडकी ही उघडी दिसली जी सहसा बंद असते आणि मुख्य गेट हे बंद होतं. पण ते पाहुणे कुठून आले, कुठे गेले, त्यांची ओळख काय, हे सर्व गूढच राहिलं. हे सर्व घडत असताना 3 फेब्रुवारीच्या रात्री गोव्यातील परमवीर पोलीस ठाण्यात आणखी एक तक्रार प्राप्त झाली. रेंट अ कार अंतर्गत आपली कार भाड्यानं दिलेल्या एका व्यक्तीनं पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानं पोलिसांना सांगितलं की एका जोडप्यानं त्यांच्याकडून कार भाड्यानं घेतलेली. ही कार खरं तर गोव्याबाहेर नेऊ शकत नाही, पण कार घेऊन जाणारे लोक हे गोव्यातून मुंबईच्या दिशेनं जात आहेत आणि फोन देखील उचलत नाहीयेत अशी तक्रार करण्यात आली. या दोनही घटनांमध्ये काही विचित्र योगायोग होता. कार घेऊन पळून जाणारे लोक ह्या जोडप्याचा ढिल्लन यांच्या हत्येत हात असल्याचा संशय हा व्यक्त केला गेला. ढिल्लनची हत्या झाली त्याच सुमारास कार चोरीची घटना घडलेली आणि शिवाय दोनही घटना परमवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या. अशा परिस्थितीत गोवा पोलिसांनीही या 2 प्रकरणांना जोडून गाडीचा तात्काळ माग काढायला सुरुवात केली. कार महाराष्ट्रातील नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेनं जात होती. गोवा पोलिसांनी तात्काळ नवी मुंबई पोलिसांना कारची माहिती दिली. नवी मुंबई पोलिसांनी कारचा माग काढण्यास सुरुवात केली आणि अखेर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण परिसरातून ती पकडली गेली. गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली आणि ढिल्लनच्या हत्येची कहाणी समोर आली. ढिल्लनची हत्या केवळ लुटण्याच्या उद्देशानं झाली नव्हती, तर ज्या लोकांनी त्यांची हत्या केली ते सेक्सटॉर्शन टोळीशी संबंधित होते, ज्यांना ढिल्लनना अडकवून लुटायचं होतं. पण कट पूर्ण होण्याआधीच त्यांचा बेत उधळला आणि या बदमाशांना गोवा सोडावा लागला. इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी ढिल्लन यांची हत्या करण्यात आली. मात्र एक आरोपी अजूनही फरार होता, कारण कट करणारे 3 जण होते. या तिसऱ्या व्यक्तीला गोवा पोलिसांनी मध्य प्रदेशातील दतिया इथून अटक केली आणि सोबतच एक धक्कादायक किस्सा समोर आला. तपासादरम्यान असं आढळून आलं की या टोळीशी संबंधित असलेली नीतू राहुजा या तरुणीनं यापूर्वी नरोत्तम सिंग ढिल्लनशी इंस्टाग्रामवर मैत्री केलेली आणि त्यानंतर ढिल्लनने पूजाला गोव्यातील आपल्या या विलामध्ये बोलवलं, पार्टीसाठी आमंत्रित केलं. मात्र पूजा एकटी नाही तर 2 मुलांसह तिथं पोहोचली. एक तिचा कथित बॉयफ्रेंड जितेंद्र साहू, तर दुसरा मुलगा होता कुणाल खाटिक. हा सोबत होता पण लपून राहिलेला. पूजानं जितेंद्र साहूशी ढिल्लनशी ओळख करून दिली आणि त्याला तिचा मित्र म्हणून बोलावलं. पण कुणाल खाटिक अजूनही लपलेला.
3 फेब्रुवारीच्या रात्री पार्टीच्या बहाण्यानं या तिघांना डिल्लनचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करायचे होते। याच उद्देशानं कुणाल खाटेक हा डिल्लनच्या विलामधील बाथरूम मध्ये लपलेला, मात्र अचानक तो पकडला गेला आणि जेव्हा तिघांना उघडकीस येण्याची भीती वाटू लागली तेव्हा त्याने मिळून डिल्लनची हत्या केली। सुरुवातीला दोघांनी हत्येचा नकार दिला, मात्र झडती दरम्यान डिल्लन यांच्याकडून लुटलेले सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आले। तेव्हा ही बाब स्पष्ट झाली। जितेंद्र साहू आणि त्याची मैत्रीण नीतू राहुजा अशी पकडलेल्या जोडीची नाव आहेत। तर कुणाल खाटेक पळून जाण्यात यशस्वी ठरलेला, त्याला देखील पकडण्यात आता पोलिसांना यश आलंय। लुटीच्या हेतून नाही तर सेक्सटॉर्शन टोळीशी त्यांचा संबंध होता। डिल्लन यांना जाळ्यात अडकवून ते पैसे लुटत होते, मात्र कट पूर्ण होण्याआधीच त्यांची पोलखोल झाली।